सह्याद्रीच्या विराट रूपात राहणारे कुटुंबे हा एक घन आणि विविध अर्थ असलेला शब्दप्रयोग आहे. सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्वत रांग आहेत. या पर्वतात अनेक कुटुंबे राहतात आणि या कुटुंबाचा जीवनशैली व त्यांच्या कुटुंबाचा जीवन प्रवाह नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध परंतु तितकाच कठीणही असतो. डोंगरात राहणाऱ्या कुटुंबांना कठोर परिश्रम करावे लागतात. शेतातील कामे, मातीच्या घरांची वारंवार दुरुस्ती, लांबून डोक्यावर पाणी आणणे, जनावरांची काळजी घेणे, ही सर्व मेहनत त्यांना घ्यावी लागते. त्यामुळे शारीरिक श्रमाचे प्रमाण खूपच जास्त असते. आज आपण या व्हिडिओ मधून असेच दोन कुटुंबाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. भोर तालुक्याला लाभलेल्या सह्याद्रीच्या विराट रूप असलेल्या पठारावरच्या एका बाजूस धनगर समाजातील दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांचं आयुष्य किती खडतर आहे हे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आपण अवश्य पहा. म्हणजे पाणी नसतं तिथं नसतं काय, थोडं प्यायला एक खांदा आपला वाट्याला आला तर घ्यायचा, नाही तर पाठीमागनं पाणी आणायचं, नाही तर मग शाळावर गाडी लावली ना तिथनी पाणी आणतो आम्ही. म्हणजे तुम्ही प्यायचं पाणी सुद्धा 3-3 किलोमीटर खालून घेऊन येत आहे. हो बिबट्या येतो. शेळ्या मारतो, गुरं मारतो, शेळ्या डुकरांना काय घाबरतो आम्ही एवढंच. डुकरं अंगावर येतात धावून. मग जर मारलं बिरलं तर काय करावं. डुकरांचं बेकार आहे. नाही तर बाकी बी नाही कशी. बिबट्याचा त्रास नाही, पण तो फक्त जनावरांना उसळतो.